नागपुर लकड़गंज पुलिस ने सवारी को ऑटो में बैठाकर लूटपाट करने वाले एक गिरोह का पर्दाफाश करते हुए बड़ी सफलता हासिल की। पुलिस ने जबरी चोरी के इस गंभीर मामले का महज 6 घंटे में खुलासा कर 3 शातिर आरोपियों को गिरफ्तार किया है। साथ ही वारदात में इस्तेमाल इलेक्ट्रिक ऑटो, लूटा गया मोबाइल फोन और नकदी सहित 100% माल भी बरामद किया। जानकारी के अनुसार 13 जून की रात एक युवक धर्मपेट जाने के लिए मैक्सी ऑटो में सवार हुआ था। इसी दौरान आरोपियों ने उसे मालधक्का रोड स्थित इतवारी रेलवे ट्रैक के पास एक सुनसान इलाके में ले जाकर लकड़ी के डंडे से मारपीट की और उसका मोबाइल फोन व नकदी लूटकर फरार हो गए। घटना की शिकायत मिलने पर लकड़गंज पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में गठित विशेष टीम ने सीसीटीवी फुटेज, तकनीकी साक्ष्यों और गुप्त सूचना के आधार पर महज 6 घंटे के भीतर शेख वसीम, शेख हाशिम, नीलेश संतोष मेंढोले और शेख वसीम उर्फ अकम मोहम्मद रफीक को गिरफ्तार कर लिया। पूछताछ में आरोपियों ने अपराध कबूल कर लिया, जिसके बाद पुलिस ने उनके कब्जे से करीब 1 लाख रुपए कीमत का इलेक्ट्रिक ऑटो, लूटा गया मोबाइल फोन और नकदी बरामद की। फिलहाल पुलिस मामले की आगे की गहन जांच कर रही है। पोलीस स्टेशन लकड़गंज या ठिकाणी फिर्यादी कुलदीप किशन सिंग ठाकूर वय 28 वर्ष राहणार धरमपेठ हे इतवारी मालधक्का या ठिकाणी काही कामानिमित्त आले असता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांना ऑटोमध्ये बसवले आणि मालधक्का या ठिकाणी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना दंड्याने बेदम मारहाण केली व त्यांच्या खिशातील पैसे आणि मोबाईल असा मुद्देमाल घेऊन त्याला मारहाण करून निघून गेले अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। अशा तक्रारीवरून त्वरित तपास पथक हे घटनास्थळी जाऊन घटनेबाबतची माहिती घेतली असता 3 अज्ञात आरोपींनी असा हा जबरी चोरीचा प्रकार घडून आणलेला होता। या अनुषंगाने माननीय वरिष्ठ अधिकारी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 4 श्री राहुल मदने सर व ACP पारवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस स्टेशनमध्ये DB पथक जे आहे ते एकत्रित करून घटनेबाबतची पूर्ण माहिती सादर केली आणि त्या अनुषंगाने टीम तयार करून जे अज्ञात 3 व्यक्ती होते त्या 3 व्यक्तींवर एक मोडस आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्या 3ही व्यक्तींचा आम्ही 6 तासात तपास केला आणि 6 तासात त्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे। गुन्ह्यामध्ये एक त्यांनी ऑटोचा वापर केला आहे। तो ऑटो 1 लाख रुपये किमतीचा जप्त करण्यात आला। त्याचबरोबर त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे पैसे हिसकावून घेऊन गेलेले होते आणि मोबाईल 100% गुन्ह्यामध्ये रिकव्हरी करण्यात आलेली आहे। सदर आरोपी यामध्ये शेख सलीम शेख हसीन वय 24 वर्ष यशोधरा नगर व नीलेश संतोष मेंढोले वय 23 वर्ष प्रेमनगर शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा इसम आहे आणि तिसरा शेख वसीम उर्फ मोहम्मद रफीक असा तिसरा आरोपी आहे जो तहसील हद्दीमध्ये राहणार आहे। असे यामधील दोन्ही आरोपी हे ई-रिक्षा ऑटो चालक आहेत आणि एक त्यांचा सहकारी आहे। असे तिन्ही ऑटो चालक यांना आम्ही अटक केलेली आहे आणि सदर गोपनीय माहितीवरून गुन्हा हा उघडकीस आलेला आहे। यामध्ये उल्लेखनीय कामगिरी पोलीस स्टेशन लकड़गंज येथील DB पथक यांनी केलेली आहे। यामध्ये जनतेला आव्हान आहे किंवा पोस्ट हद्दीमधील लोकांना आव्हान आहे, जर पोलिसांची मदत लागल्यास 112 नियंत्रण कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष या नंबरवर संपर्क करा, पोलिसांची त्वरित मदत मिळेल। तर आरोपीवर काही अपघाताचे गुन्हे आहेत का? यामधील आरोपी शेख वसीम शेख हासिम यावर 425 चे गुन्हे आहेत आणि याचा तपास सुरू आहे।